पेट्रोल भरून झालेलं आहे आणि 2 तास दाखवते. 8:45 वाजता पोहोचणार हायकिंगच्या प्लेसला. आणि इकडे आहे मी, सकाळचा माझा. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याच्यामध्ये आज मी करणार आहे हाईक, जी सर्वसाधारण 7 ते 8 तासाचं लागणार आहेत. आणि आता सध्या वाजलेले आहेत 9 सकाळचे आणि मी घरून निघालो होतो सर्वसाधारण 6च्या आसपास. 2.5 तासाचा रस्ता होता ड्रायविंग करून आलेलो आहे मी. ऑलमोस्ट 230 किलोमीटरचं ड्रायविंग आहे आणि खूप सुंदर असा हाईक बघायला चाललेला आहे. खूप छान अशी जागा आहे, तर तुम्ही बघत राहा. आता 9 वाजलेले आहे, सर्वसाधारण 9 ते 12 आणि 4पर्यंत संपेल असं वाटतं हाईक, पण त्याच्या आधी संपवायचा ट्राय करेन. साधारण 3:30पर्यंत वगैरे. एलिव्हेशन 1000 मीटर वगैरे गेन करणार आहे. याच्यामध्ये काही मस्त आपण ट्रेल्स आहेत आणि मेनली वरती गेल्यानंतर बर्फ दिसणार आहे. एवढं काही पाणी नाही आहे, सो त्याच्यामुळे खूपच छान आहे बघायला. तर शेवटपर्यंत बघत राहा हा व्हिडिओ. या हाईकबद्दल सांगायचं झालं तर ही हाईक जवळजवळ 16 ते 17 किलोमीटर आहे जाऊन येऊन. सो त्याच्यामुळे ते 7 ते 8 तास वगैरे लागतात. पण इट डिपेंड्स ऑन द स्पीड ऑल्सो. सो आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तर याच्याबद्दल गुगलवरती बघितलं तर ते अजून वरती मेन म्हणजे स्नो आहे वरती टॉपला, आणि तो स्नो अजून वितळला नाही आहे. सो अजूनही असं म्हणतात की इट्स नॉट राईट मंथ टू स्टार्ट हाईक टू दॅट प्लेस, म्हणजे योग्य वेळ नाही अजून त्या जागी हाईक करायची. सो मोस्टली जून 15 नंतर वगैरे रेकमेंड करतात की तोपर्यंत जी जागा आहे ती पूर्णपणे वितळलेली असते. पण खूप छान आहे, म्हणजे असं बघायला वगैरे. त्याचा एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या व्ह्यू पॉईंटवरून खूपच छान दिसते. आता ॲक्च्युली हाईक चालू झालेलं आहे आणि हे बघा डायरेक्ट एलिव्हेशन चालू झालेलं आहे. आता पहिले 3 किलोमीटर खूप मजा केली, आता हे चालायला खूप मजा आहे. सो नाव लेट्स सी हाऊ द स्टॅमिना वर्क्स. तिथून लिहिलं होतं 2.5 तासाचं वगैरे, 2.25 तास ॲक्च्युली वेळ लागेल. सो त्या प्लेसपासून जिथे शटल बसनं सोडलेलं आहे तिथंपर्यंत. रोडवरती वॉर्मअप केल्यानंतर आता हा रोड आहे सध्याचा, जो खूप दगडांचा आहे. मे बी पाण्यानं किंवा आय डोंट नो कशासाठी आहे हा रोड असा, पण खूपच स्टीप आहे. ओके, सध्या 1240 मीटर एवढं झालेलं आहे आणि 1813 मीटर एवढ्यावर जायचे आहे. सो आत्ता सध्या सांगते 35% हो काय लिहिलेलं काय नाही. आणि हा सुंदर असा लेक, खूप छान क्लिअर कट पाणी. ऑलमोस्ट 60% झालेलं आहे हाईक. आणि आता सध्या इथून वरती जायचे मला, तो पूर्ण माउंटेन चढून वरती जायचं आहे. आणि सध्याचं जे एलिव्हेशन आहे ते आपण बघू शकतो, 1326 वगैरे आहे नाही, 1815 मीटर वगैरे वरती तो लेक आहे. उंच असा, जर्मनीतील उंच म्हणावं लागेल, उंच ठिकाणी असलेला लेक आहे तो. आणि
तर लेक आता कसा दिसतोय ते आपण बघणारच आहोत. याच्यासाठी खूप मेहनत घेतो आहे मी. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वसाधारण एक अर्धा ते पाऊण तासाचा अजून हाईक राहिलेला आहे डेस्टिनेशन पॉईंटपर्यंत, लेकपर्यंत. आणि सध्याचा 1.5-2 तास झाले मी हाईक करतो आहे. हा माझा आहे चेहरा. सध्या हा एलिव्हेशन काढला की तो कमी एलिव्हेटेड रोड आहे, तो चालायला जरा सोपं पडेल. त्यानंतर शेवटचा भाग पण जरा चांगलाच एलिव्हेशन आहे, मजा येणार आहे तो भाग चढताना. आणि असा काय आहे माझा चेहरा. तर हे जे शूज आहेत ते तुम्ही बघितलं होतं हेमघाटांच्या हाईकला मी वेगळे शूज घातले होते. ते डेकेथलॉनचेच होते शूज, पण त्याचा मला पाठीमागून भाग मोठा असल्यामुळे ते दुखत होतं. पण हे नवीन घेतलेलं डेकेथलॉनचेच आहेत, चांगले करते अजूनपर्यंत तरी, घसरलं वगैरे नाही आहे आणि हो चांगलं चालतं आहे. तर मी हा सेकंड स्टॉप घेतलेला आहे. पहिल्या स्टॉपमध्ये मी केळ वगैरे काढलं होतं बॅगेतून, थोडंसं पाणी पण पिलं होतं. आणि इथं आहे माझी बॅकपॅक. तर या बॅकपॅकमध्ये काय काय आहे आपण बघूया. तर याच्यामध्ये मेन म्हणजे मी आणलेलं आहे जॅकेट, त्यानंतरनं पाण्याच्या बॉटल्स आहेत, 4 पेजी होती त्यातली 2 पेज घेतलेली आहे, आणि क्रॉसंट आहे, त्यानंतर एक स्पेअर टी शर्ट आहे, त्यानंतर जॅकेट आणलेलं आहे वरती जर थंडी लागली तर, टॉवेल आहे जर इन केस आंघोळ केली तर. असं काय आहे, मोबाईल आहे आणि ID कार्ड आहे, आणि मी पण आहे इकडे. ओके, मेमध्ये पण अजून तर बर्फ आहे, डेड स्नो बघायला मात्र वितळतोय. तर राहायची पण सोय आहे. हुट्ट म्हणजे राहायची सोय असते, ओव्हरनाईट स्टे करू शकतो, त्यासाठी आहे ते लँड्सबर्गर हुट्ट. असं काय आहे व्ह्यू. दंटो ऑपोजिशनला चाललो आहे लेकचा व्ह्यू घेण्यासाठी.
असा होता आजच्या हायकिंगचा व्ह्यू पॉईंट, जो 1815 मीटरवरती जवळजवळ होता. आणि तोच आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेला आहे. सो अजून टॉपवरून पण बघितलेला आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर छान असा व्हिडिओज पण टाकतो मी त्याचे. पण असा काही होतं आय थिंक, माझ्या माहितीनुसार आय थिंक हा जर्मनीतील सगळ्यात उंचावर असलेला एक लेक आहे, 1800 मीटरवरच्या वरती असलेला. सो आता अजूनही तिथं बघितलं आपण तर स्नो आहे, जसं की आपण व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. सो आणि त्याच ह्याच्यामध्ये मी केलेलं आहे स्विमिंग. थोडा वेळ पाणी खूप 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 थंड होतं, भयंकर असं थंड होतं. तर त्याच्यामध्ये थोडा वेळ पण उभं राहणं फार कठीण होतं. आणि एक डुबकी मारलेली आहे मी त्याच्यामध्ये. आता बघूया खाली जायला किती वेळ लागतं. 3 तासच्या वरती लागते की किती. सो टोटल डिसेंट टाईम म्हणजे सर्वसाधारण जिथून हाईक चालू झाली होती तिथून सर्वसाधारण एक 2.5 तासाच्या आसपास टाईम लागला होता. आणि तोच टाईम आता बघितलं तर सर्वसाधारण 1 तासात उतरलो आहे मी. सो डिसेंट वॉज इझी फॉर मी, आय वुड से. खूप सोपा होता डिसेंट. इथं लिहिलेलं आहे 2.25 तास लागतात, पण मी त्याच्या आत केलेलं आहे. 2.25 तासाच्या आत माझा हाईक कंप्लीट झालेला आहे हा. आणि रिटर्न पण आलेला आहे. सो सर्वसाधारण एक 4-4.5 तास झालेले आहेत टोटल टाईम हाईक अप अँड डाऊनचा. सो मी त्याच्या आतच गेलेलो आहे. सो महत्त्वाचे मुद्दे या हाईकबद्दलचे. सो या हाईकला येत असताना तुम्ही स्वतःचंच सगळे खाण्याचं मटेरियल, पिण्यासाठी पाणी हे सगळं कॅरी करा, कारण पूर्ण 8 तास काहीच मिळत नाही इथे. अजून महत्त्वाचं म्हणजे ते एक शटल मिळते पार्किंग स्टेशनपासून, जे तुम्ही घेऊ शकता. पण मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला, कारण का तर तुमचा वॉर्मअप होतो 3 किलोमीटरमध्ये. आणि आता मी रिटर्न पण चालतच चाललं, कारण कूलडाऊन पण होतो त्याच्यामध्ये. तर थोडंसं कूलिंग डाऊन, कारण रोड एकदम स्ट्रेट आहे आणि काही एवढं चढतं आहे थोडीशी. इट्स ओके. आय मीन पायांना थोडेसं, कारण चढ आणि उतार त्याच्यामुळे. आणि वॉर्मअप याच्यासाठी, कारण तुम्ही जिथे उतरता बसमधून इथं इमिजिएटली लगेच हाईक चालू होतं. सो इट्स कम्प्लिटली हार्ड. जर तुम्ही प्रॉपर वॉर्मअप नसेल केला, खूप हार्ड आहे तिथून डायरेक्ट हाईक चालू करणं. आणि अजून म्हणजे तिसरा पॉईंट म्हणजे जर सांगायला झालं तर शूज कंपल्सरी, हायकिंग शूजच पाहिजेत. विदाऊट हायकिंग शूज आय विल नॉट रेकमेंड दिस हाईक. काही लोकांनी घातले होते, बट आय डोंट नो. सो हे एक महत्त्वाचे टिप्स राहतील या हाईकसाठी. खूप भारी हाईक आहे, तुम्ही मस्ट करायलाच पाहिजे. आणि येताना काही स्विमिंगचं पण कॉस्ट्यूम घेऊन येऊ शकता, त्याच्यामुळे तुम्हाला स्विमिंग करता येईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर फ्युचर व्हिडिओज. बाय.